अकोला शहरातील दवा बाजार सध्या औषधांचा अधिकृत बाजार आहे की कचऱ्याचा अड्डा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दवा बाजारात खुलेआम नियमबाह्य पद्धतीने औषधांचा साठा व विक्री सुरू असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही औषध विक्रेत्यांकडे आवश्यक परवाना नसतानाही मोठ्या प्रमाणावर औषधी साठा करण्यात आला आहे. दररोज सुमारे 10 ते 15 हजार रुपयांची औषधे बिनबिलाने विकली जात असून या व्यवहारांचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाच्या महसुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने एका विक्रेत्यावर कारवाई करत फक्त 6 दिवसांचा परवाना निलंबनाचा आदेश दिला होता. कफ सिरप सारख्या गंभीर प्रकारात मात्र केवळ 1 महिन्याचे निलंबन देण्यात आले. विशेष म्हणजे निलंबन कालावधीत संबंधित दुकान प्रत्यक्षात बंदच नव्हते आणि सर्रासपणे औषध विक्री सुरू असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित औषध विक्रेत्यांचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे कठोर कारवाई टाळण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. नियम मोडणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात असून प्रशासनाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून प्रशासनाने तातडीने कठोर व निष्पक्ष कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.